तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने रवींद्र चव्हाण यांच्यावरती निशाणा साधलाय। तुमच्या नेत्यांचा इतिहास पाहिला तर बात दूर तक जाएगी असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक विकास पालस्कर यांनी टीका केलेली आहे। तर महायुतीचा धर्म पाळावा असं आव्हान अमोल मिटकरींनी केलं। स्थानिक ठिकाणी भ्रष्टाचाराने सगळं महानगरपालिका पोखरलेली आहे। त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची काल जी त्यांची वक्तव्य केलेली होती त्या संदर्भामध्ये आज चव्हाण यांनी जे बोललेले आहे, खरं तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की ज्यावेळेस माननीय दादांना त्यांच्या गिरेबानमध्ये आप बोल रहे हो कि झांक के देखो, तब आपके जो नेताजी है उनके इतिहास के पन्ने भी अगर आप खोलोगे तो ये बात दूर तक निकलेगी। तेव्हा आपण या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये माननीय दादा बोलत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या संदर्भामध्ये बोलत आहेत। असं आहे, रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत। त्यांनी हे बोलताना पूर्ण माहिती घेतली पाहिजे। अजितदादांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून केलेलं ते वक्तव्य आहे, पण अशा पद्धतीने खुद के गिरेमान में झाकणे चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये। महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय। तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही।